हॅलो फ्रेंड्स, तर खूप लोकांच्या कमेंट होत आहे की किराणा कसा भरतेस त्याचा तू फुल व्हिडिओ बनव, पण वेळच मिळाला नाही मला. तर अर्धवट किराणा इथं बाहेर काढलेला आहे. आत्ताच किराणा घरी आलेला आहे. होम डिलिव्हरीने घेते आणि चांगलं डिस्काउंट मिळतं. मॉलमध्ये आपण गेलो ना की मग उगाच जास्त आपण सामान घेतो आणि खर्च वाढतो असं मला वाटतं आहे. कारण आत्तापर्यंतचा अनुभव तोच आहे माझा. डीमार्टला गेलं तरी काही स्वस्त पडत नाही. आपण उगाचच जास्त सामान घेतो, लागणारच घेतो पण होतं जास्त. तर अंशूची स्कूलला जायची तयारी झालेली आहे. आज अंशूने पूजाच नाही केली. वाजले 7:15. आता गाडी यायची वेळ आहे. हो ना? जर तुझे शूज बाहेर ठेव, जर शूज बाहेर ठेवा. स्वतःची कामं तेवढी स्वतः छान करतो हा. हा, तिथे हात नाही लावायचा. तू कुठे चालला? नको ना हात लावू पिल्लू. कुठे चालला? तुझी व्हॅन आली. हां आली, तेव्हा आली व्हॅन. तर आता घरी आल्यावर सगळ्यात अगोदर अंडी उकडायला ठेवते. अंशूचे पप्पा यायची वेळ झालेली आहे, कारण ते येतात 9:30 वाजेपर्यंत घरी, आणि ते नाईट शिफ्टला गेले होते. राशन भरायचं सगळं आणलेलं असंच. पिंप धुतलाय, ह्या पिंपामध्ये भरायचे. आता कधी वेळ मिळतोय बघू. स्कूलमध्ये जाऊन कुणी मोठं होतं का? हा, अगं एक नंबरचा. दादा शू मध्ये जाऊन मोठा झालाय. तो पण मोठा मोठा होतो दादा. हो तो मोठा दिसतो पण. हो, स्कूलला जाऊन जाऊन का? पण येतो. ताकदवर पण आहे का? तुला मारतो का? आम्ही काय शिकवतात मग स्कूलला? हा, काय शिकवतात? नाही शिकवत. धर बॅग घाल तुझी. तू का मम्मी? व्हॅन येईल. आले व्हॅन. तर माझं ऑफिसचं काम झाल्याच्या नंतर आमच्या पिल्लूचं काय काम असतं? काय करतोय तू? काय दाखव हातात. काय चिक्काचं काय आहे ते? टिकली आहे. ते टिकली बिंदी काय आहे? भिंडी दाखव ना केवढी आहे. एक मी डोळे लावतो. हां लावते. थांब, मी अंशूला मदत कुठल्याच गोष्टीत करत नाही. त्यांना हातानं शिकावं स्वतः म्हणून. तर याला ना ह्या टिकल्या चिटकवायच्यात इथं. तर आता त्याला ह्याला ना हे काढून देते मी. घे, काढ माझ्या बोटाची. हां चिटकव. तुझ्या हाताला चिकटली. छान. आता दुसरी ती टिकली मला. तू मांडी घाल ना सरळ. गुड. आता ही काकीची टिकली, ती मम्मीची झाली ना. ही काकीची टिकली. ही घे. असं ना स्टिकर काढून ना टिकलीचं त्याच्या हातात दिलं की तो करतोय. चिटकव चिटकव. कारण टिकल्या खूपच लहान आहेत. मला इथं मोठ्या टिकल्या मिळाल्या नाही, खूप लहान टिकल्या आहेत, म्हणून मी माझ्याच घरातल्या टिकल्या त्याला दिल्यात. पोरांना ना अभ्यासात गुंतवायला ही खूप भारी आयडिया आहे ना. आणि मला असं वाटतं की मदत आपण मिक्स व्हावं त्यांच्यासोबत आणि ना मदत करायची, पण करायला त्यांनाच लावायचं हे त्यांचं काम. कारण जास्त हेल्प केली ना की ते मग ते आपल्यावरच अवलंबून बसतात, परत ऐकत नाही. ही आमची भाषा बघा, दोनो. अर्ध मराठी आणि अर्ध हिंदी. दोनों काल